एनडीएच्या खासदारांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। थोड्याच वेळात ही बैठक पार पडेल तर बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी हे सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत। संसदेतील बालयोगी सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार आहे। अधिवेशनाच्या दरम्यान होणारी ही दुसरी बैठक आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर होणारी ही महत्त्वाची बैठक। बैठकीला मंगल मिलन असं नाव देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदी बैठकीमध्ये काय बोलणार याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, कोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात ज्यांच्या बाबतीत चर्चा होईल, ज्याबद्दल पंतप्रधान मोदी त्यांच्या खासदारांना मार्गदर्शन करतील? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असणार आहे तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्व एनडीएच्या खासदारांमध्ये एक वातावरण पाहायला मिळालं होतं की सरकार बॅकफुटला जातं की काय, आणि 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकार जे आहे अशा पद्धतीने 2 पावलं मागे जाताना पाहायला मिळालं आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लीडर म्हणून या सर्व खासदारांना आणि पक्षांना एक प्रकारे आश्वासन देतील, कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिणेमधील पक्षांनी जे मध्ये एनडीए मध्ये आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळं आणि दुसरीकडे एनडीए मधील एकच घटक पक्ष शिवसेना शिंदे गट याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एनडीएच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय सातत्याने घेतला होता। बाकी एनसीपीच्या वतीनं अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं कोणीही ठाम अशी भूमिका घेताना पाहायला मिळालं नव्हतं। टीएमसीने देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये जे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात आहे या सर्व आंदोलनाच्या दरम्यान। कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर देशभरामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। मात्र तत्काळ जनतेचं सरकार आहे आणि जनतेच्या मागण्या मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। या पुढे जाऊन नक्की काय करायचं आहे, डिलिमिटेशन विधेयक आणायचं आहे का, त्याचबरोबर देशाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची विधेयकं जी आहेत ती येणार आहेत का, हे सगळं या दरम्यान पाहणं महत्वाचे। त्या दृष्टिकोनातून आपल्या खासदारांना आश्वासन करणं आणि आश्वासित करण्याचं काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना पाहायला मिळते। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।